नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज अतिशय महत्त्वाच्या टॉपिक वरती बोलणार आहोत. जो टॉपिक आहे अमेरिकेच्या इतिहासामध्ये बदल घडवणारा हा टॉपिक आहे. आणि या टॉपिक बद्दल या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी न्यूयॉर्क जे शहर आहे अमेरिकेचं, या न्यूयॉर्क शहरामध्ये महापौर या पदासाठी इलेक्शन झालं, निवडणूक झाली आणि यामध्ये भारताचा गर्व वाढवणारी गोष्ट ते म्हणजे जोहरान ममदानी यांचं या ठिकाणी महापौर या पदावरती निवड झाली. तर जोहरान ममदानी कोण आहेत? जोहरान ममदानी बद्दल या ठिकाणी आपण पूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की करा मित्रांनो, ज्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त एनर्जी मिळते आणि व्हिडिओ करायला एक आवड अजून जास्त निर्माण होते, जे तुमच्या सपोर्ट मुळे आम्हाला मिळते. ओके, तर या ठिकाणी आपण जो पॉइंट डिस्कस करणार आहे, तुम्हाला दिसत असेल समोर की जोहरान ममदानी जे या ठिकाणी भारतीय वंशाचे व्यक्तिमत्व असलेले जोहरान ममदानी यांची या ठिकाणी महापौर या पदासाठी निवड झालेली आहे. न्यूयॉर्कच्या महापौर या पदाची निवड झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप प्रयत्न केले यांना हरवण्याचं, या ममदानींना हरवण्याचं खूप प्रयत्न केलं. तुम्हाला माहिती आहे, डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः न्यूयॉर्कचे राहणारे आहेत आणि या न्यूयॉर्क मध्ये ममदानींनी त्यांचा पराभव केला. लक्षात ठेवा, त्यांनी जो उमेदवार उभा केला होता ट्रम्पने, तो यांनी पराभव केला. ज्या वेळेला 10 महिन्यापुढे ममदानी न्यूयॉर्क मध्ये उभे राहिले होते, जनते त्यांना कोणी सुद्धा ओळखत नव्हतं. एक सिंगल माणूस किंवा लेडीज त्यांना ओळखत नव्हती. परंतु ममदानी त्याला घाबरले नाही. मला या ठिकाणी महापौर व्हायचं आहे हे त्यांनी मनात ठाम करून ठेवलं होतं. आणि त्यांनी काय केलं? अमेरिकेच्या जनतेच्या घराघरात जाऊन त्यांनी आपला प्रचार केला आणि या ठिकाणी तिथल्या समस्या जाणून घेतल्या. तिथल्या मेन समस्या होत्या, राहणीमानाचा खर्च खूप वाढला होता, लोकांना घरं मिळणं महाग झालं होतं. अशा या सिच्युएशन मध्ये महागाई वाढली होती आणि कामगारांना काम मिळत नव्हतं. तर यासाठी त्यांनी सांगितलं की 2030 पर्यंत प्रत्येक कामगारांना 25 पर्यंत प्रत्येक कामगारांना $30 दिवसाला मिळाला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन जनतेमध्ये आपलं प्रेम निर्माण केलं. आणि काय केलं? या न्यूयॉर्क शहरावरती महापौर या पदावरती त्यांनी आपलं राज निर्माण केलं. लक्षात ठेवा, भारतीय वंशाचे हे व्यक्तिमत्व 18 ऑक्टोबर 1991 ला यांचा जन्म झाला होता. आफ्रिका या देशामध्ये युगांडा या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट आपण जर विचार केले तर हे जे ममदानी आहे त्यांचे वडील हे हिस्ट्रीचे शास्त्रज्ञ. त्यांची आई जर विचारली तर आई त्यांची दिग्दर्शक आहे. तर अशी या ममदानी बद्दल या ठिकाणी आपण आज बघत आहोत. ओके, तर बघा, तुम्हाला दिसतंय जोहरान ममदानी जे आहे ते सध्या आपले महापौर या पदावरती त्यांची निवड झालेली आहे. बघा, न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे मेयर झाले आहे. लक्षात ठेवा, गर्व आहे आपल्याला. मुस्लिम समाजात असलेले आणि भारतीय वंशाचे, भारताचं व्यक्तिमत्व असलेले या ममदानी यांची या ठिकाणी काय झाली आहे? या ठिकाणी निवड झाली आहे. प्रारंभिक जीवन बघा त्यांचा जन्म जर विचार केला तर 18 ऑक्टोबर 1991 रोजी कंपाला, उगांडा या ठिकाणी जन्म झाला आहे. जे कंपाला आहे उगांडा आफ्रिकेमध्ये यांचा जन्म झाला आहे. वडील महमूद ममदानी प्राध्यापक आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञ सुद्धा होते. हिस्ट्रीमध्ये प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर असलेले व्यक्तिमत्व. आई मीरा नायर चित्रपट दिग्दर्शक, पिक्चर मध्ये डायरेक्टर करणार काम.
त्यांचं बालपण विचार केलं तर दक्षिण आफ्रिका आणि नंतर न्यूयॉर्क येथे त्यांचं वास्तव्य होतं. म्हणजे दक्षिण आफ्रिकेत राहत होते आणि त्यानंतर न्यूयॉर्क मध्ये राहत होते. ममदानी बद्दल या ठिकाणी आपण बोलतोय. अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व. त्याचं शिक्षण पूर्व कारकीर्द जर आपण विचार केली बघा, त्याचं शिक्षण जर विचार केलं तर बॉर्डिंग कॉलेज मेन आफ्रिकन स्टडी मध्ये पदवी केली आहे. सामाजिक कार्यात सहभाग, गृहकर्ज आणि संकटग्रस्तांना त्यांच्यासाठी काम केलं आहे. घरांना कर्ज कसं मिळेल, संकटग्रस्तांना काय काय समस्या आहे त्यासाठी काम केलं. म्हणून त्यांची महापौर या पदावरती निवड झाली. राजकारणातील प्रवेशापूर्वी विविध स्वयंसेवी संस्थांशी त्यांचा संबंध होता. म्हणजे राजकारणात त्यांनी खूप सामाजिक सोशल वर्क त्यांनी या ठिकाणी केलं होतं. ओके, तर अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे ममदानी यांना या ठिकाणी आपण सांगू शकतो. बघा, वी कॅन रीड अ न्यू किंग ऑफ पॉलिटिकल. जोरात आपण बघितलं असेल की त्यांनी ज्या वेळेला विजयी झाल्यानंतर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण दिलं. जे 15 ऑगस्ट 1943 पंडित जवाहरलाल नेहरू बोलले होते की एखादी देश नव्या वर्षामध्ये नवीन स्वप्न घेण्यासाठी क्वचित प्रसंग येतो आणि तोच त्यांनी या ठिकाणी जाऊन दाखवलं होतं. आणि त्याच्या शेवटच्या टाइमाला त्यांनी जे धूम पिक्चर होतं त्या धूम पिक्चर मधलं गाणं सुद्धा वाजवलं होतं. बघा, भारताला किती प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. ओके, राजकीय वाटचाल बघा, 2021 मध्ये न्यूयॉर्क मधील राज्य विधानसभेत निवड. किती राज्य विधानसभा होती, या राज्य विधानसभेमध्ये यांची निवड झाली. कधी त्या राज्य या ठिकाणी निवड झाली 2025 न्यूयॉर्क शहराच्या मेयर पदी निवड. न्यूयॉर्क शहराचे या ठिकाणी महापौर पदी निवड झालेले 34 वर्षाचे व्यक्तिमत्व, तरुण व्यक्तिमत्व म्हणजे कोण, तर या ठिकाणी ममदानी पहिले मुस्लिम दक्षिण आशियाई मेयर म्हणून इतिहास रचला आहे. बघा, मुस्लिम समाजाचे पहिले मेयर आणि दक्षिण आशियाचे असलेले व्यक्तिमत्व म्हणजे ममदानी यांनी या ठिकाणी इतिहास रचला आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, बघा, तुम्हाला दिसतंय की त्यांना एक टाइम असं कोणी ओळखत नव्हतं, परंतु त्यांना या ठिकाणी सर्व सेल्फी घ्यायला तयार झाले. असे हे ममदानी. पुढचा आपण विचार केला धोरणे आणि विचार बघा, त्यांची पॉलिसी काय होते बघा, तर त्यांनी अतिशय महत्वाचं बघा, त्यांनी भाडे नियंत्रण रेंट फ्रीज बघा, भाड्याबद्दल त्यांनी बोलले. सर्वांसाठी मोफत बाल संवर्धन केलं. मुलांसाठी त्यांनी चिल्ड्रन केअर सुरू केलं हे त्यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहनाची स्वस्त आणि मोफत सेवा द्यावी. जे सार्वजनिक वाहन आहे, जे बसेस आहे, जे ट्रेन आहे, ते मोफत आणि स्वस्त द्यावी अशी मागणी त्यांनी केली. लोकशाही आणि समाजवादी विश्वास, सामाजिक न्याय आणि समता निर्माण करणारे ममदानी हे या ठिकाणी होते. पुढे आपण जर विचारलं त्याचे वैयक्तिक जीवन बघा, पत्नी रमा दुआजी, त्यांच्या पत्नीचं नाव जर विचार केलं तर नाव लक्षात ठेवा, रमा दुआजी ही त्यांची पत्नी होती. कुटुंबाचा त्यांच्या विचारावर मोठा प्रभाव होता. जसं कुटुंब होतं, कुटुंबाचा जो विचार होते, जे थॉट्स होते, त्याचा प्रभाव या ममदानीवरती पडला होता, ज्याच्यामुळे ते महापौर या पदावरती जाऊन पोहोचले. समाजसेवा व अल्पसंख्याकांच्याकडे त्यांनी सक्रिय सहकार्य केलं. त्यांनी समाज सोय केलं आणि अल्पसंख्याकांना त्यांनी या ठिकाणी लढा दिला. तर असे ममदानी महत्वाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण यांना सांगू शकतो. पुढे बघा, आव्हाने आणि भविष्यातील वाटचाल. त्यांना काय काय आव्हान असणार आहे बघा, न्यूयॉर्क शहराचे प्रशासकीय आणि आर्थिक आव्हाने समोर असणार आहे, ज्यामुळे न्यूयॉर्क शहराचे प्रशासन, गव्हर्नमेंट आणि आर्थिक इकॉनॉमिकल चॅलेंज त्यांच्या समोर असणार आहे. नागरिकांच्या गरजा आणि धोरणांची त्यांना अंमल करावं लागेल. त्यांनी जे जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांना पूर्ण करावं लागेल. सामाजिक समता आणि पारदर्शक शासन यासाठी ते प्रयत्न करतील. समाजामध्ये सोशल वर्क करतील आणि पारदर्शक ट्रान्सफर सिस्टम या ठिकाणी ते निर्माण करतील. पुढे जर विचार केलं, ओके, तर या ठिकाणी आपण हे सांगितलं मित्रांनो की ममदानी यांच्याबद्दल काय काय असेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.